श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, प्रसन्न चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी स्वामींचा मला आलेला अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी तालुक्याच्या गावी काही कामानिमित्त गेले होते. काम झाल्यानंतर थोडासा कालावधी हातामध्ये होता. तेवढ्या वेळात एक तालुक्याचा बाजार होता. बाजारात एक फेरफटका मारावा म्हणून मी बाजारात गेले. बाजारात फेरफटका मारत असताना, बाजार खूप मोठा असतो, फेरफटका मारत असताना माझ्या लक्षातूनच गेलं की वेळ किती झाला आहे. 8 वाजून गेले आणि हे लक्षात आलं त्यावेळेस बराच वेळ झालेला होता. शेवटची एसटी माझी निघून गेली होती. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस पोटामध्ये भीतीने गोळे यायला सुरुवात झाली. आता काय करू काही समजत नव्हतं. गावी जाण्यासाठीचा तो एक शेवटचाच एक मार्ग होता. शेवटी 8ची एसटी गावी गेल्यानंतर गावामध्ये जाण्यासाठी एसटी नसते. आमच्या गावापासून अर्धा तास चालत बाहेर आल्यानंतर एक हायवे लागतो. त्या हायवेने बऱ्याचशाच एसटी जातात, पण त्या गावामध्ये येत नाहीत. त्या एसटीने जाण्याशिवाय आता माझ्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी विचार केला काय करावं, पण दुसरा कोणताच पर्याय नव्हता. स्वामींचं नाव घेतलं. स्वामी तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि एसटीमध्ये चढले. एसटीमध्ये बसल्यानंतर मोबाईल पाहिला. मोबाईलची बॅटरीसुद्धा खूप डाऊन होते. डाऊन म्हणजे मोबाईल स्विच ऑफच झालेला होता. त्याच्यामुळे बाबांशी कोणताही संपर्क करता येत नव्हता. जर बाबांशी माझं बोलणं झालं असतं तर बाबा स्वतः हायवेवरती येऊन थांबले असते, पण बाबांशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. आता माझ्याकडे स्वतः त्या रस्त्याने चालत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणून मी मनोमन स्वामींची प्रार्थना केली, स्वामी तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात त्या रस्त्याने. एवढंच मी स्वामींना विनवणी केली आणि सतत स्वामींचं नामस्मरण करण्यास सुरुवात केली. हायवेपर्यंत एसटी पोचली. हायवेला मी खाली उतरले. समोर काळाकुट्ट अंधार होता, कारण त्या रस्त्यावरती कुठेही विजेचा खांब नव्हता. सगळीकडे अंधार पसरलेला होता. भीतीने पोटात गोळे येत होते, पण धाडस करण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायही माझ्यासमोर नव्हता. पुन्हा एक वेळ स्वामींचं नामस्मरण केलं आणि रस्त्याने चालायला सुरुवात केली. थोड्याच अंतरावरती पोचल्यानंतर समोर मला एक आजोबा दिसले. आजोबाच्या हातामध्ये कंदील होता आणि ते अशा आविर्भावात उभे होते की जसं काय ते माझीच जणू वाट पाहत आहेत. मी जवळ गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, काय गं पोरी, एवढ्या रात्रीची कुठून येतेस? मग मी आजोबांना दिवसभरात जे काही झालं, माझी एसटी कशी चुकली ते सगळं आजोबांना सांगितलं. आजोबा हसून म्हणाले, ठीक आहे चल, मीही त्याच गावात जात आहे, आपण दोघं बरोबर जाऊ. तेवढीच मला तुझी सोबत होईल, आपण जाऊ दोघंजण बरोबर, असे आजोबा हसून म्हणाले आणि आम्ही दोघांनीही चालायला सुरुवात केली. आजोबा माझ्यासाठी अनोळखी होते, पण आजोबांच्या बरोबर चालताना मला एकदम शांत आणि सुरक्षित वाटत होते. कुठेही मला भीती वाटत नव्हते. जसे आजोबा भेटले, माझ्या मनातले भीतीचे गोळे सगळे संपलेले होते. एकदम शांतपणे, जसे की मी माझ्या बाबांच्या बरोबर आजोबांच्या बरोबर चालत आहे, अशा पद्धतीने मी त्या आजोबांच्या बरोबर रस्त्याने चालायला सुरुवात केली आणि गप्पा मारत मारत आम्ही कधी गावाच्या जवळ येऊन पोचलो समजलं सुद्धा नाही. गावाच्या बाहेर काही गस्त घालणारे लोक होते आणि तिथेच बाजूला माझे बाबासुद्धा येऊन थांबलेले होते. माझीच वाट पाहत होते काळजीपोटी, कारण माझा फोनही लागत नव्हता. बाबांना पाहिल्यानंतर मी धावतच बाबांच्याकडे गेले आणि बाबांना सगळी गोष्ट, बाबांनी पहिला प्रश्न मला अगं तुझा फोन का बंद आहे आणि तू आलीस कशी एवढ्या अंधारातून? तर मी बाबांना म्हटलं, बाबा मी एकटी कुठे आहे, माझ्याबरोबर हे काय, हे आजोबासुद्धा आलेत आणि त्यांच्या हातामध्ये कंदील आहे, अंधार कसा? आणि आम्ही मस्त रस्त्याने गप्पा मारत आलो आणि असं पाठी वळून बाबांना आजोबा दाखवते होते, तर आजोबा कुठे आहेत? रस्त्यावरती कोणीही नाही. मला एकदम धक्का बसल्यासारखं झालं आणि माझ्या लक्षात आलं की ते आजोबा म्हणजे स्वतः स्वामी होते. स्वामी माझ्यासाठी हातात कंदील घेऊन अर्धा तास रस्त्याने माझ्याबरोबर चालत आले. मला काहीही बोलता येत नव्हतं. स्वामी स्वामी असं फक्त तोंडातून निघत होतं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्याच्या पलीकडे काहीच नाही. मला सतत असं एक हे होत होतं की स्वामी तुम्ही माझ्यासाठी अर्धा तास रस्त्याने हातात कंदील धरून चालत आलात. स्वामी भक्तांनो,
हे आहेत आपले श्री स्वामी समर्थ. भक्त वेडे श्री स्वामी समर्थ. त्यांना काही नको, फक्त भावनेने, भक्तिभावनेने आणि श्रद्धेने त्यांना साथ घाला. ते कुठेही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. असे आहेत आपले श्री स्वामी समर्थ. आणि ते नेहमी जसं बोलतातच की मला फक्त श्रद्धेने आवाज द्या आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणणारे आपले हे श्री स्वामी समर्थ. आणि मला आलेला एक अनुभव तुमच्याशी मला शेअर करायचा होता. नक्की ऐका. आणि खरंच काय बोलू मला नाही समजत आहे आत्तासुद्धा. श्री स्वामी समर्थ.